मित्रमंडळी नमस्कार. आज आभाळाचा अतिशय वेगळा रंग आपल्याला बघायला मिळतोय आणि या वेगवेगळ्या रंगांच्या छटा आहेत. त्याचबरोबर या बाजूनं आपल्याला ढग आलेले दिसत आहेत आणि विजांचा गडगडाट ऐकायला येतोय. ढगांचा गडगडाट ऐकायला येतोय. अजून विजा चमकलेल्या दिसत नाहीत, परंतु कुठंतरी लांब विजा चमकत आहेत आणि त्यामुळेच आवाज आपल्याला आलेला दिसतोय. आणि त्याचाच परिणाम जमिनीवरती जो हा रंग दिसतोय आपल्याला, एक असा ऑरेंज कलरचा किंवा भगव्या कलरचा रंग जो आहे, तांबड्या मातीचा रंग असल्यासारखा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. खरं तर असा रंग जमिनीचा कधीच आपल्याला बघायला मिळाला नाही, तर हा रंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. जमिनीवरती हा भगवा रंग आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय एक वेगळं असं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. आणि हा जो रंग आहे एक वेगळं, पूर्णपणे निळसर छटासुद्धा मधून दिसत आहेत आणि काळसर ढग दिसत आहेत आणि ऑरेंज कलरचे ढगसुद्धा यातून दिसत आहेत आणि वेगवेगळ्या आकाराचे व रंगांचे ढग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर असा हा वातावरणातला आज वेगळेपण आपल्याला या ठिकाणी जाणवताना दिसतोय. हा ढगांचा वेगवेगळा रंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. वाऱ्याचा आवाज येतोय आणि वातावरण पूर्णपणे खवळलेलं आहे असं दिसतंय. आणि वरती जे आभाळ आहे ते अगदी वेगळ्या रंगात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर असं हे वादळी आभाळ किंवा ढग जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात आणि एक अतिशय वेगळ्या प्रकारचा जो आज वातावरणाचा किंवा हवामानाचा नमुना आपल्याला बघायला मिळतोय. आणि या ठिकाणी जमीन खाली पूर्ण एक नारंगी रंगाची सगळीकडेच बघायला मिळेल. तर असा हा वरच्या आकाशाचा रंग जो आहे तो खाली आपल्याला जमिनीवरती सुद्धा बघायला मिळतोय. ही जमीन मुळात तर असा रंग नाही, परंतु पूर्णपणे रंग हा जमिनीचा सुद्धा बदललेला बघायला मिळतोय आपल्याला. तर असा हा बदललेला रंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. असं थोडंसं एक वेगळ्या रंगछटा जमिनीवर सुद्धा आलेले आहेत. म्हणजे वरच्या आभाळाचा रंग जो आहे तो जमिनीवरती आपल्याला पडलेला बघायला मिळतोय. तर असं हा वेगळा प्रकार आणि विजांचा गडगडाट किंवा गर्जन आपल्याला ऐकायला मिळत आहेत. पाठीमागच्या बाजूला आभाळ फारसं दाट नाही, त्यामुळं एक वेगवेगळ्या रंगछटा आपल्याला नारळाच्या झाडाच्या पलीकडच्या बाजूला बघायला मिळतील. आणि या रंगछटा इथून अगदी क्लिअर दिसतील. तर ही पश्चिम बाजू जी आहे, रंगछटा आहे त्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि 7 वाजून गेलेले आहेत आणि पश्चिम बाजूला हा जो आभाळावरती पसरलेला रंग जो आहे, तर असा वेगवेगळ्या रंगांचं मिश्रण किंवा रंगछटा असलेला भाग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि वरती हे असा आभाळ आणि विजांचा गडगडाट आपल्याला ऐकायला येतोय. लांब कुठेतरी विजा चमकत आहेत, आपल्याला इथून विजा दिसत नाहीत. आभाळाचा गडगडाट आहे तो ऐकायला येतोय. आणि या ठिकाणी आपल्याकडे असलेले जे उंच बाणावली नारळ आहेत, तर या ठिकाणी आपल्याला हे नारळ बघायला मिळतात. नर्सरीच्या दोन्ही बाजून असे नारळ आहेत. तर हे नारळ आणि त्यामधून दिसणारा हा वेगवेगळ्या रंगांचा जो जमिनीवरती पडलेला प्रभावसुद्धा आहे. तर जमीनसुद्धा खालच्या बाजूनं अशी फिकट भगव्या रंगाची किंवा ऑरेंज कलरची झालेली आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा फिल्टर वापरलेला नाही, परंतु आभाळाचा कलर आपल्याला खाली जमिनीवरती परावर्तित झालेला बघायला मिळतोय आणि त्यामुळे जमीन अशी वेगळ्या रंगाची आपल्याला भासते. आपल्या नवीन घराच्या वरून हे जे दिसणारं
आकाशाचं किंवा आभाळाचं दृश्य आहे ते आपल्याला या ठिकाणावरून बघायला मिळेल. आणि पावसाची थेंबही चालू झालेली आहेत. पक्ष्यांचा आवाज येतोय आणि पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे, कारण आभाळ पूर्णपणे असं वेगवेगळ्या ढगांनी किंवा रंगीत ढगांनी भरलेलं आहे आणि थोडाफार का होईना पाऊस येईल असं वातावरण आहे. तर आपल्या घरावरती बसवलेला हा सोलर या ठिकाणी दिसतोय आणि आभाळाची जी वेगवेगळ्या रंगांच्या छटा आहेत किंवा असे वेगवेगळे आकाशाचे रंग आहेत ते बघायला मिळत आहेत आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. थोडंसं झूम करूनही घेतोय तर अतिशय विविध असे रंग जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. वारही सुटलेलं आहे आणि हा जमिनीवरती थोडासा लालसर रंग सुद्धा पसरलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर हा जमिनीवरती पसरलेला आभाळाचा परावर्तित रंग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि परत एकदा थोडंसं झूम करून दाखवतो की अतिशय वेगळं असं दृश्य या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि पियुष, तुला काय म्हणायचं आहे? बोलायचं असेल तर बोल. तुला काय सांगायचं आहे? बोल ना. वर काय? हां, वरती आभाळाचे रंग जे आहेत ते वेगवेगळे बघायला मिळत आहेत आणि त्याचा आकार एक वेगळा तयार झालेला दिसतोय. आणि हे आभाळ जे आहे तर त्या वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं लगेच कुठूनही कुठं पसरलेलं किंवा गेलेलं दिसतंय. तर वरचा भाग थोडासा रिकामा झाला आहे ह्या बाजूचा आणि आभाळ जे आहे ते पश्चिम बाजूला सरकायला लागलेलं आहे. तर हा असा आकाशातील एक वेगळा रंगांचा अनुभव किंवा रंगांची दुनिया आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालेली आहे. तर असा हा अतिशय वेगळा रंग, डार्क असं हे अतिशय सुंदर असं झूम करून दाखवतोय मी. म्हणजे हा अतिशय एक वेगळा रंग आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या छटा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि जमिनीवरती जे स्लॅबवरती जे आहे हे पावसाचे पाण्याचे थेंब थोडे थोडे आपल्याला पडलेला बघायला मिळतील. तर हे पावसाचे पाण्याचे थेंब जे आहेत ही या ठिकाणी दिसत आहेत. आणि परत एकदा हा भाग दाखवून हा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबवतोय.